पुण्यातील खराडी मुंढवा रोडवर एक मसाज पार्लर होतं आणि त्या मसाज पार्लरमध्ये अनेक जण मसाज करण्यासाठी जात होते. त्याला स्पा सेंटर देखील म्हणलं जात होतं आणि त्या ठिकाणी मसाज जाऊन करत होते. मग त्यामध्ये मसाजचे वेगवेगळे प्रकार होते. हाफ मसाज, फुल मसाज आणि किती तासासाठी किती वेळासाठी मसाज करायचे याचं सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीनं रक्कम घेतली जात होती. अशा पद्धतीनं अनेक जण त्या ठिकाणी जात होते, येत होते. पण मात्र जात येत असताना त्या ठिकाणी जशी जशी रात्र व्हायची तशी तशी त्या ठिकाणी गर्दीसुद्धा वाढायची. मग याचपैकी माहिती मिळाली की या मसाज सेंटरमध्ये फक्त मसाजच होत नसून या ठिकाणी वेश्या व्यवसायसुद्धा चालतो अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्या ठिकाणी रेड मारायचं म्हणजे छापा मारायचं ठरवलं. जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी सगळं काही प्रत्यक्षात लक्षात आलं की इथं कशा पद्धतीनं मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालतोय. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. पुण्यातील खराडी मुंढवा रोडवर एक मसाज पार्लर होतं. त्या मसाज पार्लरमध्ये मसाज करण्यासाठी अनेक जण येत होते. पण मात्र मसाज पार्लरच्या नावाखाली, स्पा सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मग पोलिसांनी एक पथक साध्या वेशामध्ये पाठवलं, म्हणजे काही लोक त्या ठिकाणी पाठवले आणि पाठवल्यानंतर किती रुपयाला मसाज आहे, काय आहे आणि पुढची बॉडी टू बॉडी मसाज काय आहे या सगळ्या प्रकाराची त्या ठिकाणी रेट घेतले आणि रेट घेतल्यानंतर समजलं की त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो. मग वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री जेव्हा पोलिसांना पटली तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणचा जो चालक होता, तो जो व्यवस्थापक होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर समजलं की तो या राज्यातला नसून मणिपूरचा आहे आणि त्याचं नाव या ठिकाणी किप गेन असा आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि तो जो मालक आहे त्या मालकाविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पण जेव्हा पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला तेव्हा पोलिसांना तिथं 9 तरुण्या, 9 महिला आढळून आल्या आणि त्या 9 महिलांपैकी 3 महिला या विदेशी होत्या. थायलंडच्या महिला या ठिकाणी आणल्या गेल्या होत्या आणि त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला असून त्यांची रवानगी न्यायालयाच्या आदेशानं सुधारगृहामध्ये केलेली आहे, म्हणजे त्यांची सुटकासुद्धा केलेली आहे. पण मात्र अशा पद्धतीनं भर रस्त्यावर एका स्पा सेंटरमध्ये, मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या देशामध्ये, राज्यामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही ठिकाणी फसवणूक होत येतं, काही ठिकाणी अशा पद्धतीनं गैरकृत्य चालू आहेत. आता ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार चालू आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.